हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि नमस्कार झाल्याच्या नंतर हे नमस्कार कर ओ केस एकतर कट करू देत नाहीत. आणि मग काय किती सुंदर आहे, काय सुंदर आहे का? मग कट करू द्या. आधी स्वागत तर करा सगळ्यांचं. नमस्कार. हा गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे संडे, तर खूप जास्त नेहमीप्रमाणे यांच्या मागे लागले होते, बाहेर जाऊया बाहेर जाऊया. मागे लागल्यावरच हे ऐकतात. तर आता कुठे जाणार आहे हे मला पण सांगत नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. ह्यांना तरी सांगा. ठीक आहे, तुम्हाला सांगतो मी. जातो. नका सांगू, राहू दे. डायरेक्टच तुम्हाला पण डायरेक्टच. मला नाही कळलं तर ह्यांना पण. हो, घरापासून एक जवळजवळ 200 मीटरच्या अंतरावरती आल्यानंतर आमची मस्त अशी भांडणं झालेली आहेत. आणि निघाल्याबरोबर आमचं असं असतं, घरून खूप भारी निघतो आम्ही आणि बाहेर निघाले की भांडणं करतो. म्हणजे अर्जुन करतात. तुम्हीच केले, कोण केले मग? तर आता बघा, असे सरप्राईज भांडणं करत करत हे मला सरप्राईज देत आहेत. सरप्राईज घेऊन जातात कुठं काय माहिती, कुठं घेऊन जायले, ढकलून बिघडून भांडणं झाले. चल तुला सरप्राईज आहे म्हणे. टेकडीवर जाऊन टेकडीवर जाऊन ढकलून देणार आहे ते मला. टेकडीवर बापरे. आम्हाला 300 मीटर आलोय आम्ही 10 मिनिटात. हा, आणि 10 मिनिटात आम्ही 100 वेळेस भांडलोय, हे सांगा ना. आणि 100 वेळेस आमची धू झालीये. काय झाली? धू कट्टीवरून. गाईज, मी मुद्दाम यांना धू करत आहे लगेच, कारण की लगेच घरी जायचं. युटर्न लगेच युटर्न होईल. बघा, ह्यांना पण माहित आहे म्हणजे हे कसे वागतात. काही पण झालं की लगेच युटर्न, चला घरी. नाही ते मुद्दाम भांडणं करणं म्हणजे युटर्न मारून घरी जाऊन झोपता येईल. मुद्दाम होतं म्हणे भांडणं करणं. तुला कळत नाही माझे प्लॅन्स. पण बरं कळत नाही. सगळे प्लॅन फ्लॉप होतात तुमचे. काय फ्लॉप? काय फ्लॉप झाला? निघालोय ना आपण बाहेर. मी धू केली ना तुमच्यासोबत. पुढे युटर्न. भांडणं झालेच नाहीत आता. करू का? हो, करा. बघा आता कशी भांडणं. पप्पा व्हिडिओ बघाव, हे माझे पप्पा. झाले अजून एकदा भांडण. युटर्न येईपर्यंत अजून एक 2 मिनिटं. मग मला रागाला आणायसारखं काही पण बोलत आहे की. मजा येते तुला चिडवायला. काय मज्जा येते मला तुला चिडवायला. अजून एकदा भांडणं करू दे, पुढे युटर्न आहे. चला, युटर्नचा प्लॅन ह्यांचा फ्लॉप झालाय. कुठे चाललोय आता तरी सांगा. आता जाणारच आहेत आपण फायनली. सरप्राईज नावाची गोष्ट असते. असले सरप्राईज नको बाबा मला. भीती वाटत आहे का तुला? सांगा ना कुठे चाललोय आता तरी. सरप्राईज बेबी, सरप्राईज. एवढा सरप्राईज असलं तोंड घेऊन आलात. मला मेकअप सुद्धा करू दिला नाही यांनी. कानातले नाही, काहीच नाही. चल 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 लवकर चल. आणि बघा, मेकअपचं मागे आहे. कुठे चाललोय सांगा आता, सांगा प्लीज. बरं, हिंट देतो तुला. हा, हिंट चांगली द्या जरा, मला कळेल असं. पुण्यातला असं एरिया जिथे तू कधी गेली नाहीस. बघा, भारी हिंट होता. असली हिंट काय? पुण्यात असे बरेच एरिया जिथे मी गेले नाही. अजून एक हिंट द्या बरं मला. अजून एक हिंट पाहिजे तुला? माझ्या चेहऱ्यावरच्या खुशीवरून कळालं नाही तुला हिंट? पण ठीक आहे, जाऊ दे, मी सांगतो. खूप जुनं नातं आहे माझं त्या एरियाशी. जुनं नातं? हा, माझं पहिलं प्रेम आहे ना तिकडे. असो गाईज, हे तर सांगणार नाहीयेत आपण कुठं हे कुठं घेऊन चाललेत ते. आता गेल्यानंतरच कळेल तुम्हाला पण आणि मला पण. बघूया यांचं पहिलं प्रेम कोण आहे ते. येस. आज आमची खूप भांडणं होणार आहेत. तुम्ही खरंच, मला दिवस निघाल्यापासून मला असं वाटत आहे की मी ह्यांना आज काहीतरी करणार आहे. अजून हसण्यावर घालू नका. मी उगा हसण्यावर घालवते बरं. गाईज, मला राग जरी आला तरी मला असं हसू येते. आता आम्ही हायवे वरती आलोय. आता ह्याच्यावरून पण मला कळत नाहीये की कुठे चाललोय आम्ही, कारण की आमच्या जवळपासचं तर नाहीये हे सिटी मध्ये. हो, नुसतं हसत आहेत काही पण विचारलं की. आधी काहीतरी खाऊ घाला, मला खूप जास्त भूक लागली. काय खायचंय सांग? काय पण असं. हो, छान पाऊस चालू झालाय. आता तर पटकन नाश्ता, पटकन गरम गरम.
वडापाव, भजी आणि चहा. अर्जुनचं ऑफिस इकडं आहे. हे बघ, हे काय कुठला एरिया आहे? बाणेर. बघा मी मेकअप करते आता गाडीमध्ये बसूनच, म्हणजे फक्त कॉम्पॅक्ट लावणार आहे, लिपस्टिक लावणार आहे, जास्त काही मेकअप वगैरे नाही, पण थोडं फ्रेश. काय 4 सेंटीमीटरचा मेकअप असं लेअर वर असं काहीच नाहीये बघा, मी फक्त कॉम्पॅक्ट लावलंय. ते 4 सेंटीमीटरचं. हो, भूत झाले असते आता वेळेत एवढं लावलं असतं तर. झाले असते. व्हॉट डू यू मीन झाले असते? गाईज थांबा, मी थोडंसं भांडणं करून आले. फायनली गाईज मला कळालेत हे नावं वाचून. आम्ही आलोय कात्रजला, आणि कात्रजला फिरण्यासारखं काय आहे हे अर्जुनलाच माहिती. मला वाटलं कुठल्या तरी असं नाही का छान प्लेसला कुठेतरी घेऊन जात आहेत मला. कात्रजला घेऊन आलेत हे मला, पण येईपर्यंतच माझी हालत अशी झाली. एवढं लांब आहे आमच्या घरापासून, बापरे. 1 तास झाला. आम्ही 1 तास नाही, जास्त झाले अहो. हा, 1.5 तास झालं येतोय. एकदा तर माहिती का असं सरप्राईज म्हणून हे मला घेऊन गेले होते कुठं, मुळशीला. बापरे, मुळशीला ते मला घेऊन गेले आणि गेलो मस्त आम्ही. आणि मेन म्हणजे बाईक वर गेलो होतो. स्कूटी नाही, बाईक. स्कूटी नाही, बाईक. हा, आणि यांची बाईक कुठली होती ती आपली? FZ. हा, FZ. मागची सीट आहे एवढी उंच. हा, एवढी उंच एकतर. आणि मी तशा ह्याच्यावरती बसून 1.5 तास प्रवास केला होता. आणि तिथं गेल्यानंतर काहीच नव्हतं, म्हणजे काय बघायला घेऊन गेले होते काय कळलंच नाही. रस्त्यावर नाही घेऊन गेलेलो का तुला, लॉंग ड्रायव्हर घेऊन गेलो. हा, आता लॉंग ड्रायव्हर घेऊन गेलो. काहीतरी तिथं हे होतं म्हणे, काय होतं, डॅम होतं. हा, डॅम तर आम्हाला भेटलाच नाही. आम्ही डॅम आम्हाला नाही भेटला. आम्ही आलो परत आलो आम्ही. म्हणजे 2 दिवस माझं अंग दुखत होतं माहिती का, गाडीवर प्रवास करून. खरंच म्हणून त्यांचं सरप्राईज म्हणलं की मला धडधडच होते. काहीच नव्हतं तिथं बघण्यासारखं, म्हणजे उकी रस्त्याने गेलो 1.5 तास, परत 1.5 तास आलो. ते पण उन्हात. हा, भयानक ऊन होतं. आणि टॅन, इतके टॅन झालं होतं ते तर वेगळंच. जाऊ द्या, ते तर बापरे, ओळखायलाच येत नव्हतं एवढं जास्त टॅन झालेलं. काहीच. याने मला कात्रजला घेऊन आले, पण अजून मला नाश्ता नाही करवला. थांब, तुला एका बेस्ट ठिकाणी नाश्ता करवतो. केव्हाच म्हणते नाश्ता करायचा नसतो. अगं आता हायवे आहे, हायवे वरती कुठे दुकान आहेत? मग आधीच नव्हतं का कळालं तुम्हाला? आपण आलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर. डेस्टिनेशन काय आहे तुमचं? कात्रज. उगी रस्त्याने फिरवत आहेत, काहीच कळत नाहीये मला. हो, किती सारे खायचे दुकान आहेत. थांबवा की. खाऊ गल्ली आहे. हा, खाऊ गल्ली. खाऊ गल्ली, कात्रजची खाऊ गल्ली आहे म्हणे हे. काय दिवस होते राहते. कसले दिवस रात्र मी इथं फिरत होतो. इकडे राहायचं तुम्ही आधी? मग का? माझं कॉलेज आहे इथे. ओ, कॉलेज इकडे आहे का? माहितीच नव्हतं यांच्या कॉलेजचं. मी फक्त नाव ऐकलं होतं, पण मला माहिती नव्हतं की ते कुठल्या एरियामध्ये आहे ते. बघा, अर्जुनचं कॉलेज पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, PICT. ओके. काय दिवस होते. हा, आता काय मजा येत होती. 4 वर्ष इथं नाही. अच्छा, हे होतं का तुमचं पहिलं प्रेम? येस. ठीक आहे, हे पहिलं प्रेम होतं म्हणूनच मी तुम्हाला भेटली आहे माहिती का. म्हणजे तुम्ही इंजिनियर झालात म्हणून. कात्रजला घराकडून यायला आम्हाला 1.5 तास लागले, आणि इथं पार्किंग शोधतोय आम्ही अर्धा तास झालं. फायनली भेटलेली आहे पार्किंग. आणि हे बघायचं, मेकअप आणखी काही संपत नाही. मेकअप नाही हो, फक्त आरशात बघते. असू दे, असू दे. वर घ्या तुम्ही, केस कटवताय तुमची. चलो, आता भूक लागली आहे मला खूप जास्त. ह्यांची खाऊ गल्ली आता एक्सप्लोर करणार आहे मी, ह्यांच्या कॉलेज टाइमची. कॉलेज सोडून मला 5-6 वर्ष झाली. गाईज, ह्याच्यावरून तुम्ही यांचं एजचं मला कमेंट करून सांगा, एज किती असेल अर्जुनचं. असंच गाडीतूनच पाहिलं होतं अर्जुनचं कॉलेज. बघा, थांबा, तुमच्या कॉलेज सोबत फोटो काढते तुमचा, कॉलेजच्या नावासोबत. हे बघा, हे मागे कॉलेज अर्जुनचं. मग कॉलेजच्या काही काही गोष्टी पण सांगा मला, ज्या की तुम्ही नाही सांगितल्या. कुठे चाललोय सांगा लवकर. काय खायचंय? मला भूक लागली जास्त. सांग, तुला काय खायचंय? तर सगळं भेटलं. तुला सांग फक्त काय खायचं. सगळं नाही, म्हणजे काय काय छान आहे ना ते खाऊ मला.
तू नाव घे, ते सगळं इथं छान भेटतं. डोसा डोसा नाही का तुला? हे बघा नाव तर सांग म्हणतायत. छोले भटुरे आहे, मोमोज आहे, थाळी आहे, रोल आहे. रोल और छोले भटुरे दोन्ही पैकी एक. राजू अंकलचे छोले भटुरे. गर्दी बघ तिथे किती. बापरे, खूप गर्दी गर्दी दिसते का गाईस तुम्हाला? मग चला छोले भटुरे खाऊया. की दुसरं काय तुम्हाला? सबवे आहे. सबवे नाही, सबवे तर काय? सब भेटतं त्या ठिकाणी. खूप भारी सबवेसाठी. अजून आले छोले भटुरे घेऊन. आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती जास्त, खूप जास्त गर्दी होती ना. हो, जागा नाही आता थांबायला. त्या साईडला नाही आहे जागा, तरी थांबावं लागेल थोडा वेळ. मी हातात ताट पकडू का म्हणलं तर म्हणतात जागा पकड. रुमाल टाकू का काय आता? आमची जागा आहे, आमची जागा आहे. हे बघा आमचे छोले भटुरे. बापरे, किती आनंद झाला यांना बघा. 4 वर्ष, किती वर्षानंतर खाऊन? 5 वर्षानंतर खाऊन. छान आहे. हा भारी होते काय छोले भटुरे, खूप भारी. कॉफी रिच रिचची खूप छान वाटते. कोल्ड कॉफी? हॉट नाही, कोल्ड कॉफी प्यायची मला. हॉट छान लागते. नाही, मला कोल्ड कॉफी प्यायची. इथली जी स्पेशालिटी आहे ते ट्राय कर ना. कोल्ड कॉफी सगळीकडे भेटते. अर्जुन इथे घेत आहेत कॉफी, पण बघा मध्ये ते भैया आलेत. अर्जुन दिसतच नाही. हा, घेऊन आले अर्जुन कॉफी. काय घेतलं तुम्ही? काय घेतलं? हॉट कॉफी. हॉटच घेतली का? आणि आईस टी. ई दिसायला कसलं दिसते हे आईस टी? चांगलं आहे. रिची कोल्ड कॉफी प्यायची होती मला. जबरदस्ती मला आईस टी पाजवून नाही, आणि सगळं माझं टेस्ट जी आली होती सगळी घालवली. आणि सोबत माझा किती छान होतं ते आईस टी. हो, किती छान होतं. आता कुठे मग माझा मूड खराब करून टेस्ट खराब करून आता कुठे? तुझी टेस्ट ठीक करू. कात्रजला येऊन कात्रज दूध नाही पिलं तर काय पिलं? आपल्याकडे पण मिळतं ना कात्रज दूध? नाही, इथं फ्लेवर्ड मिल्क मिळतं, फक्त इथंच भेटतं. होय का? आली आहे बघा मी कात्रजचं दूध घेण्यासाठी, आणि अर्जुन ते गाडीतच बसले. कात्रज मिल्क घेऊन मी आली आहे, आणि हे बघा हे गाडीत बसलेत, कारण की पार्किंगला आम्हाला जागा नव्हती म्हणून. उघडा, पार्किंगला जागा नव्हती म्हणून हे बसलेत गाडीतच, आणि मी घेऊन आली. आणि हे मला सरप्राईज देणार होते. असलं सरप्राईज का? मलाच काम लावत आहे. दार नीट लावा ती काम नंतर. घेऊन आली मी. हे जरा तुमचं हे बघा गाईज, कात्रज मिल्क. बॉटल आणायचं होतं तुला. बॉटल नव्हतं आता सध्या अवेलेबल, म्हणून हे घेऊन आले मी. केवढं सांडलं. बॉटलचं तिथे संपलं होतं. हे असलं आणलंय ना काहीतरी. मग काय नव्हतं तर मी काय करणार आता. तर गाईज आता आलोय आम्ही स्वामीनारायण मंदिरला. बघा आता गाडी पार्क वगैरे करून मधलं पण दाखवतो. मध्ये परमिशन आहे का नाही काय माहिती. हो, ह्या मंदिर बद्दल मी खूप ऐकलं होतं, पण मी पाहिलं नव्हतं, तर आज बघणार आहे मी. इकडे खूप काय काय चांगलं चांगलं बघण्यासारखं. एका दिवसात नाही कव्हर होणार सगळं. इस्कॉन आहे. इस्कॉन पण इकडेच आहे का? खूप काय काय. इस्कॉन नाही होणार मग आज? नाही. ठीक आहे, चला स्वामीनारायण टेम्पल आपण बघूया आज, आणि इस्कॉनला नंतर कधीतरी येऊया. हा, गाडी पार्क केली, आणि इथे बघा इतकं छान वातावरण झालंय. मस्त थंड थंड वारं सुटले, आणि आम्ही दोघं गाडीत बसलोय. हे तर बघा झोप घेत आहेत. छान वारं सुटलं. हो ना. आणि ना म्हणजे 4 वाजता ओपन होतं मंदिर, त्यामुळे थांबलो. थोडासा वेळ आहे म्हणून. हे छान, म्हणजे इतकी छान झोप लागत आहे खरंच. थंड वारं सुटले, आणि आजूबाजूला सगळं हिरवळ डोंगर. निवांत वाटत असं, काहीच गाड्यांचा आवाज नाही, कशाचा नाही. सेंटरला थांबलो, मस्त वारं सुटलं. चला चला लवकर चला, झोप इथंच आहेत आणखी. आणि ते बघा ना, है ना, हा फ्रेश एकदम. हो, गेली झोप. चलो गर्दी बघ. मंदिर. हो बापरे, त्या 4ला मंदिर उघडतं, आणि खूप जास्त आता इथून दिसत नसेल, मुंग्या मुंग्या दिसल्यासारखं दिसतात माणसं.
माझे 2 शब्द. जय हिंद महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. यांचं भाषण संपलेलं आहे. आता जे बोलायचं ते मला. तुला खेळायचंय का? लहान लेकरांसाठी येते. तुझ्यासाठी त्यासाठीच म्हणलं जायचं बघ. ते बाजूला बोटिंग पण आहे. मंदिरचा परिसर बघा गाईस किती सुंदर आहे. खूपच छान वातावरण पण आजचं छान झालंय. हो वातावरण पण मस्त झालंय. म्हणलं ऊन नाही काय नाही असं छान होतं. सरप्राईज झालं का? शांती मनाला. मग इथं आल्यावर एवढं छान वाटत आहे की बघ वाटते भारी आहे वातावरण पण त्यामुळे ऊन नाही आहे ना. असल्यामुळे गर्दी मात्र खूप आहे हो ना. आणि बघा हे मंदिर आता हे मेन मंदिर आहे. फोटोसाठीच लोकांची गर्दी झाली आहे बघा. माझा पण काढा ना फोटो. हा इथं काढा. मी इथं थांबते मी पण असं सेंटरला. पण खूप गर्दी आहे काय निघणार नाही. हा तुझी कशाला पाहिजे. माझ्याकडून हे बघा आता बाहेर फोटो काढून घेतले त्यांनी. कसले फोटो काढले? चांगले आले फोटो. खुलासा थांबा तुझ्या दाखवा. फोटोग्राफी स्किल्सची खुलासा. हा थांबा मी इथे स्क्रीन वरती टाकते जेव्हा मी व्हिडिओ. हे बघा कसला फोटो काढलाय घाण. बघा किती छान. घाणवाला का दाखवतोय तुम्ही? चांगलावाला दाखवा. सगळे अशीच आहेत. चांगलावाला दाखवा. आणि मी बघायचे किती छान काढले बघ. नाही दिसणार जाऊ दे. मी छान आहे ना म्हणून. किती सुंदर येते कॅमेरा. मला असं माझा फोन माझा इतका आवडतंय ना. खूप भारी येतो खरंच. मंदिराची म्हणजे तुम्ही रचना बघा इतकी सुंदर केली आहे ना. म्हणजे बघा इतकं सुंदर आहे हे सगळं. म्हणजे असं शब्दात सांगता येत नाहीये मला तरी. ओ हे बघा अर्जुन आणि हे पण अर्जुन. बघा इकडे भीष्म आहेत गाईज. ज्यांनी महाभारत पाहिलं नसेल ना महाभारत बघा तेव्हा भीष्म कोण आहेत तुम्हाला कळतील. गॉगल घालून दाखवते तर व्हिडिओ बंद केलाय. घाल काला चष्मा जस्तानी. थंडी वाजते आता आणि छान वाटलं. घरीच नाही जाऊ वाटत मला. सोडून जातो तुला इथेच. किती खुश होऊन सांगते सोडून जातो इथेच तुला. चेहरे पे खुशी देत रहे. गाईज माझे इथे सबस्क्रायबर पण भेटले. एवढं छान वाटलं ना त्यांना भेटून. छोट्या मुली होत्या. का व्हिडिओ बंद करायचा असतो तुम्हाला माझा. आणि एन्जॉय झालाय आमचा दिवसभर. आज दिवस छान गेलाय आणि आता निघतोय आम्ही घरी. मी पण येणार आहे. बघा ना किती काही असते व्हिडिओ बंद करायची. गाईज मला अस्मिता भेटली इकडे. माझी सबस्क्रायबर. यायचं का थांबायचं एक झोप घ्यायची. थंड वाऱ्यात मग अशी झोपलं होतं तसं. गाईज माझे काही सबस्क्रायबर भेटले. एवढं छान वाटतं ना त्यांना भेटून. म्हणजे आमचे ब्लॉग तुम्हाला आवडतात त्यामुळं. आणि इतकं छान बोलतात ना म्हणजे खूप भारी वाटतं भेटल्यानंतर. हो की नाही. झोपले बघा परत 5 मिनिट झालं.